येथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी अपूर्व असीम अशा अनुग्रहामुळं अथवा दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये भूवैकुंठ पंढरपूर त्याहूनही थोर महिमाया अशा महान अलंकापूर क्षेत्रामध्ये पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ भगवती ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला प्रारंभ केल्यानंतर आता आपण एकादश म्हणजे 11व्या अध्यायापर्यंत प्राप्त झालेलो आहोत. हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. भाग्याचे क्षण म्हणण्याचं कारण की हे आयुष्य अत्यंत क्षणभंगूर असं आयुष्य असताना ज्या आयुष्यामध्ये मनुष्य मरण पावला हे आश्चर्य नाही, तर जगला कसा हे आश्चर्य आहे. या 3.5 कोटी रंध्र असणाऱ्या ह्या शरीरातून आणि त्याच्या अतिरिक्त मुख, नाक, कान, गुदद्वार, मूत्रद्वार ही जी काही 9ही द्वारे ज्याला म्हणतात, ही 9 द्वारं अशी आहेत की कोणत्याही क्षणी प्राण याच्यातून प्राणांचं उत्क्रमण होऊ शकतं. परंतु हे प्राण हे 10 अध्याय होईपर्यंत आपल्या शरीरात राहिले हे आश्चर्य आहे. आणि त्याच्यात दुसरं आश्चर्य आहे की हे जे आपल्याला लाभलेले क्षण त्याच्यामध्ये प्राण शरीरात राहणं जसा लोहाराच्या भात्यामध्येही प्राण किंवा वायू राहतो, परंतु त्याप्रमाणे त्या वायूचा उपयोग काय आहे, त्या वायूने कधीही लोहाराच्या भात्याला सचेतनता प्राप्त करून दिली असं होत नाही. परंतु आपल्या अंतःकरण आपल्या हृदयामध्ये जे शरीरामध्ये असणारे जे प्राण आहेत तर त्या प्राणांनी आपल्याला सजग ठेवलं आणि तेही आपला त्या लोहाराच्या भात्याचे श्वासोश्वास तोही करतो, पण ते व्यर्थ आहेत आणि आपले मात्र सार्थ आहेत. याचं कारण असं की चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. चिंतनात जो काळ जातो तोच काळ खरा आहे. आणि त्याप्रमाणे आपला काळ ह्या 10 अध्यायापर्यंत आपल्याला जिवंत ठेवून परमात्म्याने हे चिंतन करून घेतलं. आजपासून आपला 11व्या अध्यायामध्ये प्रवेश होत आहे. त्या प्रवेशामध्ये माऊली म्हणतात, आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी, येथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. आता यावरी हे 2 अर्थ जे सांगतात. आता म्हणजे अनंतर्यवाचक शब्द आहे आणि यावरी पण यानंतर अनंतर्यवाचकच शब्द आहे. म्हणजे आत्तापर्यंत 9 अध्याय श्रवण केल्या, आपलं 10 अध्याय श्रवण केल्यानंतर किंवा यावरी म्हणजे या ठिकाणी आत्ता नुकताच तुम्ही जो 10वा अध्याय विभूती योगाचं चिंतन केलं त्यानंतर जी काही आता कथा आहे दोही रसी ही ह्या कथा शब्द कथा यथा तथा याचं आपण नेहमी चिंतन करतो. स्वामी अखंडानंद सरस्वती म्हणतात की तथा शब्दाचा अर्थ आहे तेन प्रकारेण, यथा शब्दाचा अर्थ आहे येन प्रकारेण आणि कथा शब्दाचा अर्थ आहे केन प्रकारेण. या ठिकाणी ही जी कथा आहे म्हणजे कोणत्या रीतीनं आपण आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकतो याविषयीचे विचार ज्यामध्ये कथन केलेले असतात, निरूपण केलेले असतात, त्याला कथा असं म्हणतात. इतरच्या ज्या कथा आहेत त्या निष्फळ अशा प्रकारच्या कथा आहेत. आणि ही जी कथा आहे कथा खरी त्यालाच म्हणावी की ज्याच्यामध्ये आपण श्रवण केला असताना आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा बोध होतो. आत्मबोधाच्या उद्देशाने केलेलं जे वर्णन किंवा निरूपण त्याला कथा असं म्हणतात. आणि ही कथा या ठिकाणी चाललेली आहे. परंतु ही कथा जी आहे तर आपण नेहमी पाहतो वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा. माणसाने बोलायचं झालं तर ते बोलणं वाचे बरवे कवित्व, काव्यमय बोलणं असावं. काव्यमय बोलणं म्हणजे काय तर या ठिकाणी ज्याच्यामध्ये आपल्याला रस आणि अलंकार
यांचं ज्याच्यामध्ये समावेश केलेला आहे अशा प्रकारचं बोलणं असावं, अलंकारिक बोलणं असावं आणि रसमय बोलणं असावं. म्हणजे श्रवणकर्त्याला ते शब्द कानावर पडले की त्याचा अंतःकरण द्रवीभूत होईल, अंतःकरणाला कोणता तरी एक आकार येईल. नाहीतर हा बोलत राहतो. त्याच्यामध्ये स्वामी महाराज सांगायचे की पोथी ऐकायला बसणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, या पुराण ऐकणाऱ्या, तर त्या वाती ओळत बसतात किंवा तांदूळ निवडतात आणि भागवताची कथाही ऐकतात. त्याच्यातून त्यांना फारसा उपयोग होत नाही, कारण ते शब्द ऐकत असताना त्या शब्दाच्या अर्थाच्या आकाराची त्यांची वृत्तीच होत नाही. जर अर्थाकार वृत्तीच झाली नाही तर त्यांचा अर्थरूपतेकडं प्रवेश होणारच कसा. म्हणून या ठिकाणी कथा म्हटलं की त्या ठिकाणी अंतःकरण द्रवीभूत झालंच पाहिजे. जसा लाख किंवा लक्षा त्याला म्हणतात, त्याला जर आच लागली, उष्णता लागली तर ती पघळते, किंवा लोण्याला उष्णता लागली तर ते लोणी पघळतं. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणाला जे शब्द कानावर पडले असताना, कानाच्या रंध्रातून ते हृदयामध्ये गेले असताना हृदय द्रवीभूत होतं. म्हणून अशा प्रकारची जी कथा आहे त्या कथेमध्ये वाचे बरवे कवित्व, आणि त्या कवित्वी रसिकत्व, वाक्यम रसात्मकम काव्यम असं म्हटले, रसभरित असलं पाहिजे. नाहीतर त्या बोलण्याला काय, त्या बोलण्याचं ज्ञानोबा यांनी सांगितलेलं आहे, आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे साही अवगुणू वाळिले वाचा. हे संन्यासिले अवगुणू जया वाचा. मनुष्याने आपली वाणीतून शब्दाचं उच्चारण करत असताना त्याला माहीत असले पाहिजे की आपल्या बोलण्यामध्ये हे 6 अवगुण आहेत. कोणकोणते? आटू आढ्यतेने बोलणं, वेगू वेगाने बोलणं, विंदाणू ना, आटू वेगू विंदाणू धूर्ततेने बोलणं, किंवा आशा, एखाद्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी आशा निर्माण होईल किंवा आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी त्याच्याकडून साध्य करण्यासाठी आशा जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, किंवा त्या बोलण्यामध्ये शंका असेल, किंवा त्या बोलण्यातून दुसऱ्याला फसवलं जात असेल, तर हे सगळे वाणीच्या अवगुण आहेत. म्हणून काय सांगितलं पुन्हा की हे संन्यासिले अवगुण जया वाचा, ज्या वाचेने ह्या अवगुणांचा संन्यास केलेला आहे, म्हणजे हे सर्व अवगुण टाकून दिलेले आहेत. आणि मग ते कसे असावेत बोल, तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली सांगतात की साच ते खरं असलं पाहिजे, नंतर ते बोलताना दुसऱ्याच्या हृदयाला खुपतील असं नाही, ते मवाळ मृदू अशा प्रकारचे असले पाहिजे. नंतर मितले, फार अधिक विस्ताराने बोलण्याची, पाल्हाळी बोलण्याची सवय नसावी, त्याच्यामध्ये पाल्हाळ नसावा, म्हणून ते मित असावे. आणि साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जसं अमृताच्या किती लाटा आल्या तरी मनुष्याला त्या आल्हाददायकच वाटतात, त्याप्रमाणे हे शब्द ऐकतच राहावे असं जर मनुष्याला, समोरच्या श्रोत्याला वाटत असेल, तर हे जे बोलणं आहे हे बोलणं सर्वात सौंदर्यपूर्ण, माधुर्यपूर्ण अशा प्रकारचं बोलणं आहे. तेव्हा ही जी कथा आहे, ह्या कथेमध्ये काहीतरी रस उत्पन्न झाला पाहिजे. रस म्हणजे आनंद, आणि हा आनंद कधी होतो, तर त्याचं कारण आहे, खरा आनंद तो फक्त रसो वैसाहा. एक आताच एक मनुष्य आला होता, तर त्यांनी सांगितलं मी केवळ आनंदात आहे, केवळ आनंदात आहे. याचं कारण त्यांनी सांगितलं की भक्तियोगाचं मी चिंतन करतो, आणि भक्तियोगाचं चिंतो आहे एका त्या काय म्हणतात त्याला, हे जे मोठमोठ्या बिल्डिंग आहे ना, त्याच्यावर तो वॉचमन म्हणून काम करतो. तो मोठा श्रीमंत मनुष्य होता, त्याला अत्यंत दारिद्र्याला प्राप्त झाला, आणि आता त्याला म्हणजे अगदी अन्नाला मोताज झाल्यानंतर त्याला कुठंच उपाय राहिला नाही. म्हणून त्यांनी पुण्याच्या एका आपल्या गुरुवर्य भोरे सरांचा तो मित्र आहे, तर तो तिथं काम करायला लागला. मध्ये त्याची पत्नी पापड लाटायची आणि ते पापड तो विकायचा, म्हणजे असं त्याचं. आणि एक काळाचा श्रीमंत शेतकरी, श्रीमंत धनाढ्य मनुष्य, पण त्याच्यावर प्रारब्ध प्राप्त प्रसंग आला. तर तो म्हटला की मला आत्तापर्यंतच्या जीवनात कधीच आनंद मिळाला नाही, तो आनंद मी आता भोगतो म्हटला. त्याचं कारण हे की ज्या वेळेला तो श्रीमंत होता त्यावेळेला त्याचा विषय कोण होता, त्याचा विषय संसार हा, व्यवहार हा विषय होता.
की जो व्यवहार ज्या व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत आणि अनित्य आहेत, मिथ्या आहेत, पारतंत्र्य देणारे आहेत, दोष दूषित आहेत, त्याला विषय करत होता. आता तो काय म्हटला, रात्री 11 वाजता मी एकदा गेट लावलं की त्याची ड्युटी तर असते, नाईट ड्युटी आहे त्याला वर्षानुवर्ष, पण तो म्हटला की मी रात्री लगेच एक ग्रंथ काढतो आणि त्या ग्रंथाचं चिंतन करतो. तर त्यांनी स्वामीजींचं बोल आहे, तो म्हटला 6 महिने मला कुठे गेले हे कळलं नाही, मी सारखी एका पाठीमागे एक पारायणं केली त्याची, असं सांगत होता. तर तो असं म्हटला की असा आनंद, असं वाटतं का हे पूर्वीपासूनच आपल्याला असतं तर बरं झालं असतं. याचं कारण काय, त्याच्या चिंतनाचा विषय संसार न होता परमार्थ, परम श्रेष्ठ विषय त्याला मिळालेला आहे आणि त्या श्रेष्ठ विषयामुळं त्याच्या ठिकाणी अंतकरण त्याचं सारखं द्रवीभूत होतं आणि त्या द्रवीभूत होतोमुळं त्याच्या अंतकरणात रस उत्पन्न होतो. कारण काय आहे, रस शब्दाचाच अर्थ असा केला आहे, रसो वै सहा. श्रुती माता सांगते 6 म्हणजे परमात्माचं रसरूप आहे आणि परमात्म्या वाचून दुसरा कशालाही विषय केलं तर त्याच्यामध्ये रस येणार नाही. त्याचं रसरूप परमात्म्याला सोडून अंतकरण वृत्ती कोणत्याही आकाराची झाली तरी त्याच्यामध्ये रसाची अनुभूती, रसाची आनंदाची अभिव्यक्ती होऊच शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. तर त्याच्यामध्ये पण ह्या रसाचे प्रकार केले. सांगा की या ठिकाणी एक रस आहे शांत रस, दुसरा अद्भुत रस, भयानक रस, बिभत्स रस, हास्यरस, करुणारस आणि काय एक रौद्ररस आणि अद्भुत रस, असे हे 9 रस आहेत. ज्ञानोबरायांनी आपल्या गुरुकडे प्रार्थना करताना सांगतात, नवरसी भरवी सागरू, मांडवी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. या ठिकाणी हे 9 रस आहे, माझ्या वाणी वाटे येऊ दे, असं ज्ञानोबराय म्हणतात. कारण हा परमात्म्याला विषय, रसरूप परमात्म्याला विषय केला तरीसुद्धा श्रोत्याच्या बुद्धीवर जेव्हा हा परमात्मा आरूढ होतो त्यावेळेला त्याच्या लाटा उसळती प्रेमाच्या, त्याच्या ठिकाणी आनंदाच्या लाटा उसळतील. अशा प्रकारची स्थिती करायची असेल तर एकच परमात्मा विषय केला पाहिजे. आणि हे जे बोलणं आहे हे परमात्म्याविषयीचे बोलणं, जसं आपल्या वेदांतातले काही विषय, न्यायशास्त्र, याच्यामध्ये चिंतन करताना बऱ्याच वेळेला वृक्षता वाटत राहते. परंतु हाच वेदांत विषय, कोणताही विषय जर आपल्याला आनंदाची अभिव्यक्ती होईल अशा प्रकाराने जर त्या विषयाचं प्रगटीकरण किंवा त्याचं निरूपण करता आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्या चिंतनामध्ये रस असला पाहिजे आणि ते रस हे 9 प्रकारचे रस आहेत. ह्या प्रत्येक रसाचं आपण पाहिलं की त्या प्रत्येक रसाचे भाव आहेत, अनुभव आहेत, विभाव आहेत, व्यभिचारी भाव आहेत आणि हे सर्व जाणून या ठिकाणी रसाची अभिव्यक्ती करता आली पाहिजे. आता या ठिकाणी ज्ञानोबराय हा कोणता रस आहे याचा विचार करत नाही. साहित्यिक जो आहे, खरा साहित्यिक जो असतो तो जन्मजात काव्य ज्याला म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी, त्याचं सहज बोलणं आहे. जसं तुकाराम महाराज सहज बोलतात आणि वेदांत त्यांच्या घरात पाणी वाहतो, तसे हे महापुरुष जे परमात्म्याच्या स्वरूपाला भिडलेले आहेत, परमात्मा स्वरूपाची अनुभूती आली आहेत, त्यांचा बोलणं असंच असतं. नामदेवराय म्हणतात, बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. आम्ही असं बोलू की परमात्मासुद्धा त्या बोलण्याने डोलला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हे जे शब्द आहेत ते शब्द अनुभूतीचा स्पर्श झाल्यानंतर जे काही अभिव्यक्त होतात ते आपोआपच रसमय असतात आणि तो रस कोणता, त्यांना जो वाटेल तो रस अभिव्यक्त त्याच्यातून होतो. ते जे वर्णन करतील ते जर करुणारसाला अनुलक्षून असेल तर करुणारस तिथं उत्पन्न होतो. त्याच्यातून जर हास्य निर्माण व्हायचं असेल तर हास्यरस उत्पन्न होतो. भीती वाटायची असेल तर भय निर्माण होतं. अशा प्रकारचं रडणं पाहिजे तर रौद्र रस निर्माण होतो. त्या अशा जर त्याला वैराग्याद्वारा शांत रस निर्माण होतो. प्रत्येक रसाचे स्थायीभाव, अनुभव हे सगळे त्याला आपोआपच उत्पन्न होतात. ते काय करायचं म्हणून करावं लागत नाही. जसं आपण छंदामध्ये किती अक्षरं काय मात्रा जुळतो असं नाही. ते एकदा सहजच जरी बोलले तरी तुकाराम महाराज म्हणतात की काय तुका तरी सहज बोले वाणी आणि तया घरी वेदांत वाहे पाणी. तसेच हे सगळे 9 रस असतात ना, ही त्याच्या बोलण्यामध्ये वाट पाहत राहतात आमची अभिव्यक्ती व्हावी, आम्हाला पण याचा काहीतरी वाटा मिळावा. ज्ञानेश्वर महाराजांनी हे रस हा इथं भयानक रस या ठिकाणी व्यक्त केलेला आहे असं म्हणावं. ते रसच वाट पाहत राहतात आणि अशा प्रकारचं जे रसमय बोलणं आहे तर त्या रसामध्ये आता हा जो 11 अध्याय आहे याच्यामध्ये
अध्यायामध्ये माऊली सांगतात कथा आहे दोही रसी, 2 रसांनी युक्त अशी कथा आहे. या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये प्रमुख जर कोण असतील तर 2 रस आहेत. ते 2 रस म्हणजे एक अद्भुत रस आहे आणि एक शांत रस आहे. हे 2 रस खरा हा जर ग्रंथ पाहिला तर माऊली काय म्हणतात, हे शांत रसाचे भरीत काय नुसधीची शांती कथा अनिजेल किर वाक्पथा, जे शृंगाराचे हे माथा पायी ठेविती. आम्ही जे बोलू तर ते म्हणतात की अशा प्रकारचं बोलणं करू की काय जे नुसधीची शांती. नुसधी म्हणजे केवळ शांती कथा आहे. शांती कथा आहे. शांती कथा म्हणजे शम तनोती ती शांती, जे आपल्या जीवनात मंगल, सुख, आनंद, आल्हाद यांचा विस्तार करते, त्याला म्हणतात शांती. आणि अशा प्रकारची अंतःकरणवृत्ती शांती, अंतःकरणवृत्तीची शांती जेणेकरून प्राप्त होईल अशा प्रकारचा हा रस आहे. तो कोणता रस आहे? शांत रस आहे. ह्या शांतरसाचा हा शांतरसाचा स्थायी भाव म्हणजे कोणता आहे? शांतरसाचं वर्णन करताना स्थायी भाव आहे विरक्ती किंवा वैराग्य. वैराग्य जर नसेल तर वैराग्य वाचून ही शांती कधीही प्राप्त होत नाही. म्हणून ह्या वैराग्य हा स्थायी भाव ठेवूनच या ठिकाणी शांतरसाची कथा होत असते. तेव्हा याचा अर्थ असा की हे वर्णन ऐकत असताना अंतःकरणात शांतरस त्या ठिकाणी उद्भूत होईल अशा प्रकारचं वैराग्याचंही कथन केलं जातं. यामध्ये त्या वैराग्याच्या विरोधी असणारे जे भाव आहेत त्यांचं निराकरण करून वैराग्य कसं स्थिर राहील हे सांगितलं जातं. वैराग्य स्थिर राहिलं की आपोआप शांतरसही स्थिर स्वरूपात त्याच्या अंतःकरणात उद्भूत होतो, अभिव्यक्त होतो. अशा प्रकारची स्थिती आहे. आणखी या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे की या अध्यायामध्ये अद्भुत रस म्हणजे आपल्याला ऐकलं की आश्चर्य वाटतं. चमत्कार हा त्याचा स्थायी भाव आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला कुठं दिसली नाही, कुठं ऐकली नाही, कधी अनुभवली नाही, अशी जर गोष्ट आपल्याला अनुभवायला, श्रवण करायला किंवा दर्शनामध्ये आपल्या आली तर आपोआप आपला आश्चर्यचकित अशा प्रकारचं अंतःकरण होतं. तर या अध्यायामध्ये ह्या अद्भुत रसाचं पण अवतरण या ठिकाणी झालेलं आहे. शांतीची या घरा तर आता तो पुढंच येणार आहे. तर आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी. 2 रसांमध्ये ही कथा आहे, अद्भुत रस आणि शांत रस. म्हणून म्हणतात की काय तर येथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. हा या अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशाः अध्यायाः. विश्वरूप दर्शन हे ह्या अध्यायाचं नाव आहे. आणि येथ म्हणजे ह्या विश्वरूप दर्शन ह्या 11व्या अध्यायामध्ये पार्था म्हणजे अर्जुनाला विश्वरूपेशी भेटी होईल. त्याला ह्या विश्वरूपाची भेट होईल म्हणजे विश्वरूपाचा साक्षात्कार होईल, विश्वरूपाचं दर्शन होईल असा हा अध्याय आहे. आणखी तिथं सांगतात की मग तुम्ही म्हणाल या ठिकाणी माऊलींचं तर असं म्हणणं आहे का शांताच्या घर शांत वास्तविक ह्या सगळ्या ग्रंथाचा रस कोणता आहे? येथ शांतूचे अवतरेल ना अभिनवेल ऐसे प्रियसा मराठे बोल. ह्या ग्रंथामध्ये फक्त शांतरसाचंच अवतरण होईल असं मराठी भाषेत आम्ही बोलणार आहोत असं सांगतात. जे समुद्रावनी सखोल अर्थभरित. समुद्रापेक्षाही सखोल पण अर्थाने परिपूर्ण अशा प्रकारचा या ग्रंथामध्ये सगळ्या शब्दांचा प्रयोग होणार आहे अशी माऊलींची प्रतिज्ञाच आहे मुळात. आणि ते म्हणतात इतका त्या शांत रस जो आहे त्या शांत रस असा अभिव्यक्त होईल की सगळ्या जगामध्ये जे साहित्यिक आहे ना ते साहित्यिक या शांतरसाला रसच मानावं की नाही याबद्दल साशंकित आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांचा निर्धार आहे की हा वात्सल्य रस, शांत रस हे ते मानायला तयार नाही. रस कोणता आहे तर शृंगार हाच एकटा खरा रस आहे असं ते मानतात. परंतु शृंगाराचा स्थायी भाव आहे रती. परंतु ज्या वेळेला जोपर्यंत आपण उत्तान किंवा वरवर बाह्यातकारी उतावीळ रीतीनं जेव्हा बाह्य ह्या जगताचं विश्लेषण करतो तेव्हा त्या विश्लेषणात आपल्याला इतर रसांपेक्षा शृंगार रस महान आहे असं आपल्याला वाटतं. परंतु ह्या रसाचं अवतरण होणं म्हणजे कसं आहे भागवतामध्ये त्याचं वर्णन केलं. एखाद्या मनुष्याला खरूज झालेली असते, त्याच्या अंगाला खाज सुटते
आणि आम्हाला ॲलर्जी आहे, खाज सुटते. ते खाज सुटली की खाजवलं की बरं वाटतं. आपलं खाजवणं अपुरं पडलं तर दुसऱ्याने खाजवावं वाटतं आणि मग थोडं बरं वाटतं. आणि मग नंतर थोड्या वेळाने काय होते, आग सुरू होते, सगळं दाह होतो. तसा हा शृंगार रसाचा अवतरण म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला बरं वाटतं. त्याचं सांगतं की बचनाग नावाचा विषय, ते खाताना मनुष्याला खाताना आत्तापर्यंत असं सांगतात की जगात बचनागा इतका मधुर पदार्थच नाही, कोणताही मधुर पदार्थ त्याची तुलना करू शकत नाही, एवढं तुलनेला पुरत नाही एवढा हा बचनाग काय आहे, विषारी असूनही मधुर आहे. पण त्याचा परिणाम काय आहे, प्राणोहरी. तो काय करतो, खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने प्राणाला मुकवावं लागतं. तसा हा शृंगार रस जे आहे, शृंगार रसाचं अवतरण झालं तरीसुद्धा तो प्रारंभाला आपल्याला आनंददायक वाटतं. त्या वास्तविक त्याच्यामध्ये रसच नाही, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे जे पंचविषय आहेत, त्या पंचविषयाच्या प्राप्तीमध्ये आपल्याला प्राप्त होणारं सुख हे कसं आहे, तर बचनागाच्या सारखं याचं सुरुवातीला माधुर्य आहे. 5व्या अध्यायात काही वय आल्यात या ठिकाणी ते मुशका शीतळ होईल केतुली सांगे सर्पफणीची सावली. एक उंदीर उन्हामुळं कंटाळा आणि कुठंतरी सावलीच्या शोधात होता आणि सावलीच्या शोधात असताना त्याला एक सर्पाने फणा काढलेला आणि त्या फण्याची सावली पडली होती. तर ती सावली त्याला किती शीतळ होईल. हे असो आघवी बोली सर्पफणीची सावली शीतल होईल केतुली मुशकाशी. त्या उंदराला किती ती थंड त्याला सावली देईल, तर त्याचं थोड्याच वेळाने प्राण जाणार आहे, तो सर्प गिळून टाकणार आहे. तसे विषय जे आहे ना, विषिन्वंती इति विषय, जे माणसाला पूर्णपणे दुःखामध्ये क्लेशामध्ये बुडवून टाकतात त्यांनाच मुळात विषय म्हणतात. आणि त्या विषयाच्या भोगातून उत्पन्न होणारा हा जो शृंगार रस आहे, याच्यामुळे आपण रती हा स्थायी भाव म्हणतो, परंतु ह्या शृंगार रसाला स्थायी भाव नाही. ज्याच्या स्वतःच्या स्वरूपात स्थायी भाव नाही त्याचा स्थायी भाव काय सांगणार, आहे की नाही. त्याचा स्थायी भाव काय सांगणार. व्यभिचारी भाव खूप सांगता येतील, आहे की नाही. त्याचा अनुभव कसा तरी सांगता येईल, परंतु त्याचा स्थायी भाव सांगणं हे म्हणजे एक कल्पना करून मनुष्याच्या जे त्रुटीपूर्ण अनुभूती आहे त्या अनुभूतीला अनुसरून त्याचा रती हा स्थायी भाव साहित्याने मानला. पण बिचाऱ्या साहित्यिकांच्याही लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही, जोपर्यंत तिथं येथील जे एक घडी काय आहे ते जोडी पार नाही. ज्यांनी शांतरसाचा अनुभव घेतला तो एक क्षणभर घेतला, त्याच्या तुलनेत जगातले सगळे विषय त्यांनी एका वेळेला त्याला भोगाला प्राप्त झाले आणि एवढं भोगाचं सामर्थ्य दिलं तरी तये जोडी पार नाही. अशी ही स्थिती जोपर्यंत अनुभवली नाही तोपर्यंत त्याला विषयात रस वाटतो. स्वामी महाराज म्हणायचे, बापा विषयाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता परिणामू विचारिता प्राणू हरी, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी हे जे रस आहे तर ह्या रसामध्ये शांत रस आहे, परंतु शांतरस हा ह्या ग्रंथाचा मुख्य रस आहे, प्रधान रस आहे. परंतु माऊली ह्या साहित्याच्या ओघात साहित्यिकांना इतर रसांचीही अभिव्यक्ती करून सांगतात. असं म्हणून माऊली म्हणतात, पण हा जर तुम्ही ऐकला ज्ञानेश्वरीचा हा रस, शांतरसाची अनुभूती घेतली किंवा अनुभूती येण्यासाठी वारंवार याचं चिंतन मनन केलं तर हा रस असा आहे की तुम्ही सगळे म्हणाल की ते रसच नाही किंवा रस त्यात नाही. इतर ज्यांचं हे आडनावाचे रस आहेत हे काही रसाभास आहे. या ठिकाणी खरी रसरूपता फक्त शांतरसातच आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. पण माऊली इतरही रसांचा आदर करतात. माऊलीच ह्या विश्वामध्ये अशा प्रकारचे साहित्यिक आहे की रस अलंकार सगळ्यांचं जतन करायचं आणि ते करत असताना वाचे बरवे कवित्वी रसिकत्व आणि पुढे काय म्हणतात, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. ह्या रसामध्ये जर परतत्वाचा स्पर्श नसेल आणि जरी तुम्ही कितीही रसाचं अवतरण केलं तर त्याच्यातून तुम्हाला तत किम त्यापासून तुम्हाला काही प्राप्त होणार, काही प्राप्त होणार नाही. त्या साहित्यिकामध्ये मम्मटांचा तो कोणता ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला दिलं आहे साहित्य दर्पण,
साहित्य दर्पण. तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच दिलं की ह्या काय करायचं, हे काव्य वगैरे करून रस यांचं वर्णन करून तुम्हाला काय साहित्यिक होऊन साहित्यातून काय मिळणार आहे तुम्हाला. तर त्यांनी सांगितलं की साहित्यातून स्वर्गाची पण प्राप्ती होतील, कारण हे शब्दांच्या सेवेने अदृष्ट निर्माण होतं. नंतर साहित्याने कीर्ती प्राप्त होईल, साहित्याने कीर्ती प्राप्त होईल आणि साहित्याने अर्थार्जन होईल. मोठमोठे जे काही साहित्यिक आहेत ते राजदरबारी राहून त्यांना मोठमोठं मानधन पण मिळतं. पण त्यांनी सांगितलं की या तीनपेक्षा अजून काय आहे का. मोक्ष तर म्हणता येत नाही, आहे की नाही. मग स्वर्ग सुखापर्यंत जर तुम्ही जाऊ शकतात तर याच्यातलं कोणतं शाश्वत आहे. कीर्ती शाश्वत आहे का धन शाश्वत आहे किंवा तुमचा स्वर्ग शाश्वत आहे. याच्यापैकी कोणतंही शाश्वत नाही. तेव्हा हे जे अशाश्वत, एक कोणाचा अभंग म्हटलं होतं आपलं संत मानकोजी बोधल्यांचं, हे अशाश्वत धन काय कोण जतन करी, असं स्वामी महाराज नेहमी म्हणायचे. आता माझ्या लक्षात नाही. तर अशाश्वत असणारे पदार्थाचं कोण जतन करील. शाश्वत पदार्थाची प्राप्ती पाहिजे असेल तर शाश्वत एक परमात्माच आहे आणि तो परमात्माचं स्वरूप आहे. त्या परमात्म्याच्या सुखाने सुख झालेलं तेच शाश्वत सुख आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु ज्ञानोबारायांनी इथं असं लिहिले, कथा आहे दोही रसी. आमचा जर शांतरस तुम्ही ऐकला तर तो करील काय. शृंगाराची आहे माथा पाय ठेविते, शृंगार रसाच्या मस्तकावर पाय ठेवील, अशा प्रकारचा हा शांतरस आहे. आणि तो शांतरस म्हणजे तुम्हाला आठवण पण शृंगार रसाची होणार नाही, इतक्या चातुर्याने निष्णातपणाने माऊलीने या ठिकाणी ह्या शांतरसाचं अवतरण केलेलं आहे. परंतु माऊली स्वतःच या अध्यायाविषयी सांगतात की कथा आहे दोही रसी. ही जी आता आम्ही कथा सांगतो ही परतत्व स्पर्श करण्यासाठीच आहे, परंतु त्याच्यासाठीच रस आहे. पण आम्ही या ठिकाणी एकच रस आता अभिव्यक्त करणार नाही. तर या ठिकाणी दोन रस तुम्हाला या कथेमध्ये दिसतील असं पहिल्यांदा सांगतात. कथा आहे दोही रसी. दुसरा रस म्हणजे कोणता. अद्भुत रस. आता तुम्ही म्हणाला अगोदरच तुम्ही अद्भुत रस कसं काय म्हणता, ते दुसऱ्या ओवीच्या आधाराने म्हणायचं, कारण पुढं सांगणारच आहे. तर हे अद्भुत आणि शांत हे दोन रस या 11व्या अध्यायामध्ये अभिव्यक्त किंवा उद्भूत होणार आहेत. आणि कोणतं ह्या अध्यायाचं स्वरूप काय आहे ते माऊली सांगतात. येथ किंवा जेथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. येथ म्हणजे या अध्यायामध्ये पार्था अर्जुनाची विश्वरूपाची भेट होईल, म्हणजे अर्जुनाला परमात्म्याचं विश्वरूपाने दर्शन होईल. आणि अर्जुनाला जे कधीच झालं नव्हतं, हे अपूर्व त्याला दर्शन होईल की नाही. विश्वरूपाचं दर्शन अजून कधीच झालं नव्हतं, विश्वरूप कधी त्यांनी पाहिलंही नव्हतं. इतकं नाही, विश्वरूप दाखवण्याची योग्यता आपल्या ठिकाणी आहे की नाही याच्याही बद्दल अर्जुन साशंक होता. आणि असा अर्जुन केवळ भगवंतावर असणारं निस्सीम प्रेम आणि भगवंताचा अर्जुनावर असणारं निस्सीम प्रेम एवढं असूनही अर्जुन आता भीत देवाला म्हणतो, जर यदि काय मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो, जर मी हे विश्वरूप दर्शनाचा अधिकारी आहे असं तुला जर वाटत असेल तर काय, तर तो मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानमव्ययम ना. तर तू मला याचं दर्शन करून दे. अशी ही अर्जुनसुद्धा जवळजवळ ग्रंथाचा पूर्वार्ध संपल्यानंतर विभूती योगाचं श्रवण केल्यानंतर आता तेही माझी स्थिती असेल तर मला सांग, माझा अधिकार असेल तर सांग असं म्हणतो. तर अशा प्रकारचा हा अद्भुत रस या ठिकाणी सांगतो. कुठं, ज्या ठिकाणी पार्थाला विश्वरूपाची भेट किंवा दर्शन होईल. माऊली सांगतात, जे शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि येराही रसा पांती करा जाहाला मानू. इथं काय आहे, खरं हाही अध्यायाकडे पाहताना शांत रसाचं घर आहे. म्हणजे मुख्य राहण्याचं ठिकाण कोण आहे ह्या अध्यायाचा, शांत रस आहे. किंवा ह्या अध्यायामध्ये कोण राहतो, हा अध्याय म्हणजे शांत रसाचं राहण्याचं घर आहे. म्हणजे मालकी कोणाची आहे, शांत रसाची आहे. परंतु अद्भुत आला पाहुणेरा, परंतु त्या ठिकाणी हा अद्भुत रस जो आहे ना
तो पाहुणेरा आला, पाहुणा म्हणून या ठिकाणी आलेले. पाहुणा काही जास्त दिवस राहत नाही. स्थायी भाव पाहुण्याचा आहे का मालकाचा आहे. तसा मुख्य रस, प्रमुख रस जर कोणता असेल तर प्राधान्याने शांत रस आहे. पण या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचाही आदर करतो की नाही. जरी तो कायम राहणारा नसला तरी जितका काळ तो आहे तोपर्यंत आपण त्याचा सत्कार, सन्मान, आदर सर्व करतोच. तसा इथं अद्भुत रस हा पाहुणा म्हणून आलेला आहे. मग अद्भुत रस म्हणजे दोनच रस आहेत का या अध्यायात असं कोणी म्हणेल तर या ठिकाणी हा अध्याय असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला नवही रसांचं जर तुम्हाला संशोधन करायचं झालं तर तुम्हाला नवही रस या अध्यायामध्ये असल्याचं दिसेल. कारण माऊली स्वतः सांगतात, येराही रसा पांती करा मानू झाला. आता समजा एक मनुष्य आहे आणि मालक भोजन करायला बसण्याच्या वेळेला जर त्या ठिकाणी पाहुणा कोणी घरी आला नियोजित तर त्या पाहुण्याला जेवण मिळतं की नाही. आणि त्याच काळात अचानक अतिथी एखादा आला तर त्याचाही तितकाच सन्मान होतो ना. काय समर्थाच्या पंक्ती भोजने आणि तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने. जर की पक्वान नाही तर समर्थ श्रीमंताच्या घरी आलेल्या पाहुण्यांच्या पंगतीमध्ये जो प्रथम बसला आणि जो शेवटी बसला त्या दोघांना एकच पक्वान्न देता येतात की नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी इतरही रसांचा येरा आणि येराही रसा, इतरही जे रस आहे भयानक आहे, रौद्र आहे आणि हास्यरस आहे, बिभत्स रस आहे, हे सगळ्या रसांना पांती करा. त्या पंक्तीला जेवढे जेवढे आले त्यांना मानू झाला, त्यांचाही त्याच प्रकाराने सन्मान झालेला आहे. हे माऊली ह्या अध्यायाकडे पाहतात. अजून आपल्याला अर्जुन उवाच श्री भगवान उवाच काहीच सुरू झालेलं नाही. बरं, या ठिकाणी मंगलाचरण तरी सांगितलं का नाही. मग काय या त्याला याला काय म्हणायचं, प्रसंग संगती किंवा याला उपोद्घात असं म्हणता येईल किंवा प्रस्तावना, भूमिका या रूपात ह्या अध्यायामध्ये माऊली जवळजवळ 50 ओव्या या संबंधात सांगतात की 43 ओव्या यामध्ये आहेत. तर आता सांगतात, जेथ शांताच्या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा आणि येरा ही रसा पांती करा झाला मानू. जर माणसाला नवरसाची उदाहरणं शोधायची झाली, त्या नवरसाचं जर आपल्याला प्रत्येक रसाचं ज्ञान असेल तर त्या रस ह्या अध्यायामध्ये शोधता येईल असं माऊलींच्या बोलण्यावरूनच सिद्ध होतं. येराही रसा पांती करा, पंक्तीला बसणाऱ्यांना काय झाला, मानू झाला, त्यांचाही तेवढाच सन्मान झालेला आहे. अहो वधूवरांचे मिळणी जैशी वराडी ही लुगडी लेणी, तैसे देशीयेच्या सुखासनी मिरवले रस. वधूवरांचे अहो म्हणजे अहो ऐका ना, वधूवरांच्या मिळणी, वधू आणि वर म्हणजे या ठिकाणी कोणताही वर मुलगा आणि वधू यांची मिळणी म्हणजे यांच्या लग्न समारंभामध्ये जैशी ज्याप्रमाणे वराडिया ही लुगडी लेणी, वऱ्हाड जे आलेलं असतं त्यांनाही लुगडी म्हणजे वस्त्र किंवा लेणी म्हणजे अलंकार दिले जातात. आपल्याला माहिती आहे की वास्तविक ते मुख्य कोण आहे त्याच्यामध्ये, वधू आणि वर. पण त्यामध्ये आलेलं जे वऱ्हाड आहे त्यांच्याबरोबर लग्नासाठी त्यांनासुद्धा अलंकार वस्त्र दिली जातात. तैसे त्याप्रमाणे देशीयेच्या सुखासनी मिरवले रस. तसंच या ठिकाणी देशी ही भाषा कोणती आहे, मराठी प्राकृत अशी भाषा आहे. परंतु या भाषेचं माऊलीनं किती अभिमान आहे. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, पैजाशी जिंके ऐशिया अक्षरे रसिके मेळविन असं सांगतात की ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी हो देया जगा. वधूवरांच्या लग्नाचं उदाहरण देतात आणि दार्ष्टांतिका सांगतात की त्याप्रमाणे देशीयेच्या म्हणजे देशी असणारी मराठी भाषा तिच्या सुखासनी, सुखासन हा शब्द जो आहे ना तो पालखी अर्थाचा आहे. म्हणजे ह्या मराठी भाषा ही कोणी एक पालखी आणि त्या पालखीमध्ये काय, पालखीमधून मिरवणूक काढतात. तसं रस मिरवले हे रसांची मिरवणूक किंवा शोभा आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये ह्या रसांची मिरवणूक काढली जाते. याच्यातून असं आहे की
संस्कृत भाषेत देखील एवढा सन्मान त्या रसांचा झाला नाही तेवढा आमच्या मराठी भाषेच्या पालखीत बसून ह्या नवरसांना आम्ही शोभवलं आहे. या ठिकाणी असं हे सांगतात की रस अलंकारामध्ये गुरुवारे साखरे महाराज सांगत असतात, त्यांचं एक नवरसी भरवी सागरू आणि काय दुसरं काय अलंकाराचं काय उचित रत्नाचे अगरू भावात नाही, दुसरी काय अलंकार, ते अलंकार मिरवे असं ते काय उचित रत्नाचे अलंकारू. उचित रत्नाचे अलंकारू, उचित रत्न रूपी अलंकार या ठिकाणी आहेत. म्हणजे अलंकार पण आहेत. म्हणजे रस आणि अलंकार ह्या दोन्हींचंही माऊलींनी त्या दोघांनाही खूप सन्मान केला. आणि हे रस त्याच्यात काय अलंकार जे शब्द अलंकार किंवा अर्थ अलंकार याच्यापेक्षाही प्राधान्य रसाला दिलेलं आहे. आणि गौणता कोणाला आहे? अलंकाराला. अलंकार जरी किती हे केले तरीसुद्धा अंतकरणात आनंदाची अभिव्यक्ती होईल असं नाही. पण रसाने कोणत्या तरी आकाराची वृत्ती झाली, शब्दाने कोणत्या तरी आकाराची वृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तैसे देशीयेच्या सुखासनी रस मिरवले म्हणतात. सगळेच रस त्या ठिकाणी शोभलेले आहे. म्हणजे आपल्याला जे पालखी काढतात ना, आम्ही मुंबईला पाहिलं, आता आहे साहित्य संमेलन, प्रत्येक साहित्य संमेलनात पालखी काढतात आणि त्या पालखीमध्ये जे ग्रंथ ठेवतात त्याचा मुख्य ग्रंथ कोणता ठेवला जातो? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ठेवतात. कारण का? साहित्यिकांना जे पाहिजे तेवढं साहित्य म्हणजे रस अलंकार ज्ञानेश्वरी सोडून जगात कुठंच मिळणार नाही. म्हणून ते सुद्धा हे कोणी माऊलीनंच सांगितलं का देशीयेच्या सुखासनी. तुम्ही मराठी साहित्य संमेलन करताना तर त्याचं जे पालखी आहे ना, त्या पालखीमध्ये रस मिळवले. तुम्ही कशाची आकांक्षा आहे? तुम्हाला परतत्व पाहिजेत का रस पाहिजेत? खरं रसच पाहिजे तुम्हाला. मग ते रस आणि अलंकार मिरवलेत कुठं? या ग्रंथामध्ये मिरवले. म्हणून आपण ज्ञानेश्वरी बहुतेक या कारणाने ठेवत असावी. तैसे देशीयेच्या सुखासनी. तिथं काय तत्वस्पर्शासाठी ठेवीत नसले तर त्याच्यात निवडणुकांत भांडणं झाली असते का? आहो वधूवरांचे मिळणी, जैशी वराडियाई लेणी लुगडी लेणी, तैसे देशीयेच्या सुखासनी मिरवले रस. परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ते म्हणतात सगळेच रस आहेत, परंतु त्याच्यामध्ये हे सगळे रस आहे ना आपल्याला शोधावे लागतात. परंतु ते शब्द ऐकल्याबरोबर ह्या रसांची अभिव्यक्ती आपल्याला डोळ्यापुढं स्पष्ट दिसते. असे दोनच रस आहे, शांताद्भुत बरवे. म्हणून म्हणतात परी शांताद्भुत बरवे. परंतु शांत आणि अद्भुत हे दोन रस अत्यंत उत्तम किंवा उत्कृष्ट रीतीनं यामध्ये आहेत. ते की 11व्या अध्यायामध्ये की कशी इतके स्पष्ट आहेत की डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे. आपली ओंजळ कोणती? हाताची ओंजळ नाही, दोन डोळ्यांची ओंजळ केली पुढं की त्या ठिकाणी ते पाहत असताना. आता याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला डोळ्याच्या ओंजळीने तर शब्द चालले, शब्द एरवी शब्द तरी विषो श्रवणाचा आहे की नाही, पण शब्द तर विषयात. पण आमचा ग्रंथ असा आहे की त्याचं माऊलीने मागच सांगितलं ना, एरवी शब्द तरी विषो श्रवणाचा, परी रसना म्हणे रस हा आमुचा, आणि घ्राणाशी भावो जाय परिमळाचा, आणि हा तोची होईल. अशा प्रकारची याची योग्यता आहे. म्हणून या ठिकाणी हे अद्भुत आणि शांत हे दोन रस इतके स्पष्ट रीतीने या अध्यायामध्ये अवतरित झालेले आहेत की डोळ्यांच्या ओंजळीनं त्यांना घ्यावं, प्राशन करावं, इतके स्पष्ट हे दोन रस आहेत. किती स्पष्ट आहे? जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ज्याप्रमाणे हरी आणि हर, भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे परस्पराला काय खेवा आले, हे दोघं आलिंगन देते झाले, आलिंगन देण्याला प्रवृत्त झाले. तेव्हा आपल्याला हे दोन स्पष्ट दिसतात की नाही? काय गजचर्म व्याघ्रांबर आणि कंठी शोभे वासुके हर, भूते वेताळे नाचती, असा असणारा भगवान. खरं तर काय हे दोन्ही एकच आहे. हरी हरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई. पण जेव्हा लीलेनं ते एकच परमात्मा हरी आणि हर दोघंही होत असेल का, एक उजवे वाम भाग आणि एक
तुका म्हणे एकची अंग. अशा प्रकारचे हरी आणि हर अत्यंत प्रेमाने जेव्हा एकमेकाला आलिंगन देण्याला प्रवृत्त होतात तेव्हा आपल्याला हा चतुर्भुज परमात्मा वेगळा आणि भस्मवटी रुंडमाळा वेगळा. याचं एखादं वर्णन सांगा. काय समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणीम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवला हसम विठ्ठलम चिंतयामी. असा जे परमात्मा श्रीहरी आणि परमात्मा हर म्हणजे महादेव हे दोघा एकमेकांना परमप्रीतीनं आलिंगन देतात त्यावेळेला आपल्याला त्याचं स्पष्ट दर्शन होतं की नाही. तसं ह्या 11व्या अध्यायाचं जर आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालो तर शांत रस आणि अद्भुत रस हे जणू काही एकमेकाला आलिंगन देण्याला प्रवृत्त झालेले आहेत असं डोळ्यांच्या आंजोळीनं आपल्याला स्पष्ट दिसतं. इथं कानाची आंजोळी का म्हटलं नाही, डोळ्यांचीच आंजोळी का म्हटलं. वास्तविक हे जे श्रवण शब्द तर काय आहे श्रवणेंद्रियाचा विषय आहे तरीसुद्धा डोळ्यांच्या आंजोळीने का. अहो श्रवण त्यालाच म्हणतात की जेव्हा ऐकलेल्या शब्दाच्या आकाराची वृत्ती होते आहे की नाही. तर या ठिकाणी ऐकलेल्या शब्दाच्या आकाराची वृत्ती झाली की तुम्हाला डोळ्यांनी त्याचं काय आहे बोल बुद्धीची आ डोळा देखावे अर्थात ही बुद्धीचा डोळा बोल बुद्धीची आ डोळा देखावे मग साठो वाटी सगळं काय बोल बुद्धीची आ डोळा देखा मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे मग साठो वाटी घ्यावे चित्ताच्या. आपला अंतःकरणवृत्ती पूर्ण त्याच्या मोबदल्यात दिली तर आपल्याला त्यांचं काय होईल दर्शन होईल असं माऊली सांगतात. राहिलेला विषय उद्या. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. काढावं लागेल असंच म्हणावं लागेल शेवटी. तिथं काय सकाळचं जे विचार असं झाला तो असा होता की चर्मचक्षुनी आम्हाला यांचं दर्शन होऊ दे आणि इथं काय हे बुद्धिरूपी चक्षुनी याचं आम्हाला दर्शन पाहिजे. योगी अरविंदांनी असं लिहिलं की हा अध्याय बराचसा अनाकलनीय होऊन बसलेला आहे. याच्यामध्ये चर्मचक्षुनी याचं घ्यावं का ह्या बुद्धीच्या डोळ्यांनी याला पाहावं असं. तर बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिलेलाच आहे ना. अर्जुनाने सांगितलं पण ना मी तुला पाहिले तुझं स्वरूप मी जाणलं हे तुला विचारायचं सुद्धा कारण नाही परंतु मला माझ्या डोळ्याला तुझं विश्वरूप गोचर व्हावं. म्हणजे अंतःकरणवृत्ती जेव्हा अंतर्मुख असते तेव्हा तुझं जो स्वरूप आहेच आहे पण जेव्हा ती बहिर्मुख होते तेव्हा तुझं दर्शन करणं कठीण आहे. तर त्याची काही युक्ती असेल तर सांगा. आता ती सुद्धा बुद्धीच्या डोळ्याने ती सुद्धा काय आहे बुद्धीच्या डोळ्याने. नाहीतर मग काय होईल जर बुद्धीच्या डोळ्या व्यतिरिक्त असली तर त्या जादू काळात ते नाही का सांगतात राजा राणीचं खेळ ते पूर्वी दाखवत होते ते जादू सगळं दिसतं ना. पहा तुम्ही ह्याच्यामध्ये राम पहा रावण पहा असं तसं पाहिल्यासारखं होईल ते विश्वरूप आहे की नाही. तिथला जर बुद्धीचा डोळा असेल तर त्याच्यामधून काय होईल रसाची अभिव्यक्ती होईल असं दिसतं एकंदरीत. म्हणून त्यांनी सांगितलं की इथलं जे दर्शन आहे ते काही लोक म्हणतात की हे शक्तिपाताचा प्रभाव म्हणून एवढाच दाखवलेला आहे. काही म्हणतात की हे खरा ज्ञानचक्षु आहे की आत बाहेर परमात्मा दर्शन करण्याचं अर्जुनाची इच्छा भगवंताने पूर्ण केली. केवळ सांगितलेल्या विभूती ध्यानपरायण आहे तोपर्यंतच राहतील ध्यान करण्यासाठी आणि त्यांची एक मर्यादा ठरलेली. कोणती मर्यादा ठरली अंतःकरण शुद्धाधिक करणं आहे की नाही. परंतु याच्यामध्ये काय साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यानंतरही आत बाहेर सगळं परमात्म्याचं दर्शन करीत उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने अशा प्रकारचं एक त्याला काय म्हणतो आपण अलौकिकता याच्यामध्ये आहे दिव्यता याच्यामध्ये आहे. याचं ह्या अध्यायाचं किती चिंतन केलं तरी पूर्ण समाधानकारक वाटत नाही माणसाला. हे विश्वरूपाचं कोडं उलगडत नाही. म्हणजे असं प्रत्येकाने याचं चिंतन जेवढं होईल तेवढं केलेलंच आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज